नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अभ्यास अलर्ट या आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत महाराष्ट्रातील पोलीस भरती प्रश्नपत्रिका, ज्यातून तुम्हाला वारंवार प्रश्न विचारले गेलेले आहेत। ओके, आणि इथून पुढेही तुम्हाला यातून प्रश्न हमखास विचारणार। ओके, तर चला पाहूयात आपण पहिला प्रश्न। महाराष्ट्र पोलीस दलाचे ब्रीदवाक्य काय आहे? ऑप्शन ए सदरक्षणाय खलनिग्रहणाय, ऑप्शन बी सेवा परमो धर्म, ऑप्शन सी बहुजन हिताय बहुजन सुखाय, ऑप्शन डी सदैव तत्पर। तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए सदरक्षणाय खलनिग्रहणाय। अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे, लक्षात ठेवा। प्रश्न क्रमांक 2 आहे, पोलीस खात्यातील खालीलपैकी कोणते पद हे केवळ पदोन्नतीनेच भरले जाते? ऑप्शन ए पोलीस उपाधीक्षक, ऑप्शन बी पोलीस निरीक्षक, ऑप्शन सी पोलीस अधीक्षक, ऑप्शन डी पोलीस उपनिरीक्षक। तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी पोलीस निरीक्षक। तर पोलीस निरीक्षक हे पद फक्त केवळ पदोन्नतीनेच भरले जाते। चला नेक्स्ट क्वेश्चन आहे, प्रश्न क्रमांक 3 बघा। खालीलपैकी कोणत्या ठिकाणी पोलीस आयुक्तालय नाही? ऑप्शन ए औरंगाबाद, ऑप्शन बी कोल्हापूर, ऑप्शन सी सोलापूर, ऑप्शन डी अमरावती। तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी कोल्हापूर। तर कोल्हापूर हे जे उत्तर असेल, बघा विद्यार्थी मित्रांनो, औरंगाबाद, सोलापूर, अमरावती या ठिकाणी पोलीस आयुक्तालय आहे, तर फक्त कोल्हापूरमध्ये पोलीस आयुक्तालय नाही। लक्षात ठेवा। पुढचा प्रश्न पाहूयात आपण। प्रश्न क्रमांक 4 आहे, पोलीस खाते हा विषय कोणत्या सूचीमध्ये येतो? याचं योग्य उत्तर आहे, पहिले आपण पर्याय घेऊयात। तुम्हाला येते का पहा प्रश्न आधी। तर बघा, ऑप्शन ए राज्यसूची, ऑप्शन बी केंद्र सूची, ऑप्शन सी समवर्ती सूची, ऑप्शन डी वरीलपैकी सर्व। तर जे योग्य उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन ए राज्यसूची। तर पोलीस खाते हा जो विषय आहे तो फक्त राज्यसूचीमध्ये येतो। चला नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा। प्रश्न क्रमांक 5 आहे, महाराष्ट्र पोलीस अकॅडमी कुठे आहे? याचं योग्य उत्तर तुम्ही सांगायचं आहे। ऑप्शन ए सोलापूर, ऑप्शन बी औरंगाबाद, ऑप्शन सी पुणे, ऑप्शन डी नाशिक। याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन डी नाशिक। तर महाराष्ट्र पोलीस अकॅडमी ही नाशिकला आहे। चला नेक्स्ट क्वेश्चन आहे, प्रश्न क्रमांक 6 बघा। पोलीस हुतात्मा दिन दरवर्षी केव्हा पाळला जातो? ऑप्शन ए 21 ऑक्टोबर, ऑप्शन बी 22 ऑगस्ट, ऑप्शन सी 11 ऑगस्ट, ऑप्शन डी 25 ऑक्टोबर। अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे, तुम्हाला वारंवार परीक्षेमध्ये विचारला जातो। तर याचं उत्तर असेल ऑप्शन ए 21 ऑक्टोबर। पोलीस हुतात्मा दिवस आपण दरवर्षी 21 ऑक्टोबरला साजरा करतो। नेक्स्ट क्वेश्चन आहे, महाराष्ट्र पोलिसांचा रेझिंग डे केव्हा साजरा केला जातो? ऑप्शन ए 22 जानेवारी, ऑप्शन बी 25 जानेवारी, ऑप्शन सी 5 ऑगस्ट, ऑप्शन डी 2 जानेवारी। काय असेल उत्तरेचं? याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन डी 2 जानेवारी। 2 जानेवारीला दरवर्षी आपण पोलिसांचा रेझिंग डे साजरा करतो। चला पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्र राज्य गुन्हे अन्वेषण विभागाचे म्हणजेच CIDचे मुख्यालय कुठे आहे? ऑप्शन ए मुंबई, ऑप्शन बी पुणे, ऑप्शन सी नागपूर, ऑप्शन डी संभाजीनगर। ऑप्शन बी याचं उत्तर आहे पुणे। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र राज्य गुन्हे अन्वेषण म्हणजेच CIDचे मुख्यालय पुण्यामध्ये आहे। चला नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात आपण। प्रश्न क्रमांक 9 आहे, खालीलपैकी कोणता दिवस पोलीस स्मृती दिन म्हणून पाळला जातो? ऑप्शन ए 22 एप्रिल, 4 जानेवारी, 21 ऑक्टोबर आणि 25 ऑक्टोबर। याचे उत्तर असेल ऑप्शन सी 21 ऑक्टोबर। ओके, तर चला नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात आपण। 10वा प्रश्न आहे, इंटरपोल या संघटनेचे मुख्यालय कुठे आहे? ऑप्शन ए लिओन फ्रान्स, ऑप्शन बी बर्लिन जर्मनी, ऑप्शन सी
पॅरिस फ्रान्स, ऑप्शन डी ओटावा कॅनडा. याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए लिओन फ्रान्स. तर बघा अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे पोलीस भरतीच्या दृष्टीने. इंटरपोल म्हणजेच आंतरराष्ट्रीय पोलीस संघटना जी आहे त्याचे मुख्यालय लिओन फ्रान्स या ठिकाणी आहे. चला नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात आपण. महाराष्ट्र पोलीस दलाची स्थापना कधी झाली? अतिशय बेसिक प्रश्न आहे पोलीस भरतीच्या परीक्षेनुसार. ओके, तर बघा विद्यार्थी मित्रांनो, याचं उत्तर असेल, उत्तर तुम्ही सांगायचं येते का बघा तुम्हाला. ऑप्शन ए 22 जानेवारी 1951, ऑप्शन बी 2 जानेवारी 1961, ऑप्शन सी 23 फेब्रुवारी 1968, ऑप्शन डी 30 ऑगस्ट 1975. याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी 2 जानेवारी 1961. तर बघा महाराष्ट्र पोलीस दलाची स्थापना जी आहे ती 2 जानेवारी 1961ला झाली आहे. चला पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 12. महाराष्ट्र पोलीस विभागाकडून कोणते मासिक प्रकाशित केले जाते? ऑप्शन ए पोलीस मित्र, बी पोलीस अधिकारी, सी दहशत, डी दक्षता. याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन डी दक्षता. तर दक्षता हे महाराष्ट्र पोलीस विभागाकडून मासिक प्रकाशित केले जाते. पुढचा प्रश्न आहे महाराष्ट्रातील दहशतवाद विरुद्ध विशेष सशस्त्र कृती पथक कोणते? ऑप्शन ए वन फोर्स, बी डेल्टा फोर्स, सी SRPF, डी फोर्स ट्रायंगल. याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए फोर्स 1. चला नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात आपण. प्रश्न क्रमांक 14 आहे SRPFचा रेझिंग डे कधी असतो? याचं उत्तर असेल ऑप्शन बी 6 मार्च. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, SRPFचा रेझिंग डे जो आहे तो 6 मार्च रोजी साजरा केला जातो. चला नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात. प्रश्न क्रमांक 15 आहे महाराष्ट्र गुप्तवार्ता प्रबोधिनी कोठे आहे? ऑप्शन ए मुंबई, बी पुणे, सी नाशिक, डी ठाणे. त्याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी पुणे. तर महाराष्ट्र गुप्तवार्ता प्रबोधिनी ही पुण्यामध्ये आहे. चला नेक्स्ट क्वेश्चन आहे भारताच्या तिन्ही दलाचे सर्वोच्च प्रमुख कोणते असतात? ऑप्शन ए पंतप्रधान, बी रक्षामंत्री, सी राष्ट्रपती, डी उपराष्ट्रपती. याचं योग्य उत्तर असेल ऑप्शन सी राष्ट्रपती. अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो. तुम्ही कोणतीही परीक्षा द्या त्यामध्ये हमखास तुम्हाला या प्रकारचे प्रश्न विचारले जातात. कोणत्याही सरळ सेवेमध्ये असे प्रकारचे प्रश्न इम्पॉर्टंट आहेत. ओके, बघा भारताच्या तिन्ही दलांचे सर्वोच्च प्रमुख जे असतात ते राष्ट्रपती असतात. चला नेक्स्ट क्वेश्चन आहे प्रश्न क्रमांक 17. FIRचे विस्तारित रूप काय? ए फर्स्ट इन्फॉर्मेशन रिपोर्ट, रिझ्युमे. तर विद्यार्थी मित्रांनो याचं उत्तर असेल ऑप्शन ए फर्स्ट इन्फॉर्मेशन रिपोर्ट. ओके, तर बघा ऑप्शन ए याचं उत्तर असेल फर्स्ट इन्फॉर्मेशन रिपोर्ट. तर FIRचे विस्तारित रूप काय आहे? फर्स्ट इन्फॉर्मेशन रिपोर्ट. चला नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात आपण. प्रश्न क्रमांक 18. बघा विद्यार्थी मित्रांनो, खालीलपैकी कोणती फोर्स नक्षलविरोधी कमांडो फोर्स नाही? बघा ऑप्शन ए कोब्रा, बी वन फोर्स, सी ग्रेहाउंड, डी C-16. याचं उत्तर असेल विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन बी वन फोर्स. तर बघा नक्षलवादाविरोधी जी फोर्स आहेत त्या बाकीच्या 3 आहेत, कोब्रा, ग्रेहाउंड आणि C-60. फक्त वन फोर्स ही जी आहे ती नक्षलवादाविरुद्ध कमांडर फोर्स नाही. ओके, तर उत्तर असेल ऑप्शन बी वन फोर्स. चला प्रश्न क्रमांक 19 आहे पोलीस खात्यात कोणता अधिकारी सर्वात वरिष्ठ दर्जाचा आहे? ऑप्शन ए पोलीस आयुक्त, बी पोलीस अधीक्षक, सी अपर पोलीस महासंचालक, डी पोलीस निरीक्षक. तर बघा याचं योग्य उत्तर असेल ऑप्शन सी अपर पोलीस महासंचालक. हे जे पद आहे ते पोलीस खात्यामध्ये सर्वात वरिष्ठ पद आहे. चला नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा प्रश्न क्रमांक 20. बघा
महाराष्ट्र राज्यात पोलीस ध्वजावर अभय निदर्शक असे चित्र कोणते आहे? ओके, तर बघा याचं उत्तर असेल ऑप्शन बी, हाताचा पंजा. तर पोलिसाचा ध्वज आहे त्याच्यावर जे चिन्ह आहे तो हाताच्या पंजाचा आहे. ओके, चला नेक्स्ट क्वेश्चन आहे प्रश्न क्रमांक 21. महाराष्ट्र राज्याचा पोलीस ध्वज 2 जानेवारी 1961 रोजी पोलिसांना मुंबई येथे कोणी प्रदान केला? ऑप्शन ए, पंडित नेहरू, बी, सरदार पटेल, सी, यशवंतराव चव्हाण, डी, वसंतराव नाईक. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे. याचं उत्तर असेल ऑप्शन ए, पंडित नेहरू. पंडित नेहरू यांनी महाराष्ट्र राज्याचा जो ध्वज आहे तो 2 जानेवारी 1961 रोजी पोलिसांना मुंबई पोलिसांना म्हणजेच मुंबई येथे पोलिसांना प्रदान केला होता. तर चला, अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो, लक्षात ठेवा. नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात आपण. 22वा प्रश्न आहे, भारताचे पहिले संरक्षण दल प्रमुख म्हणजेच चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ कोण होते? ऑप्शन ए, अनिल चौहान, बी, मनोज नरवणे, सी, बिपिन रावत, डी, मनोज सिंह. याचं उत्तर असेल बिपिन रावत. ऑप्शन सी, बिपिन रावत. अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे, कधीही तुम्हाला कोणत्याही सरळ सेवेमध्ये विचारला जाऊ शकते. ओके, आणि पोलीस भरतीच्या परीक्षेनुसार अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे. तर बघा, चला नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात आपण विद्यार्थी मित्रांनो. प्रश्न क्रमांक 23 आहे, महाराष्ट्र राज्यात पोलीस ध्वजावर किती कोणी ताऱ्यांचे चिन्ह आहे? ऑप्शन ए, पंचकोनी, बी, षटकोनी, सी, चौकोनी, डी, त्रिकोणी. याचं उत्तर असेल ऑप्शन ए, पंचकोनी. तर महाराष्ट्राचा जो ध्वज आहे त्याच्यावरती पंचकोनी ताऱ्यांचे चिन्ह आहे. चला पुढचा प्रश्न पाहूयात आपण. 24वा प्रश्न आहे, भारताच्या राष्ट्रध्वजाची उंची व लांबी यांचे प्रमाण किती आहे? तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आपला जो भारताचा राष्ट्रध्वज आहे तिरंगा, याची उंची व लांबी याचे प्रमाण किती आहे ते सांगायचं आहे तुम्हाला. ऑप्शन ए, 4:5, ऑप्शन बी, 1:3, ऑप्शन सी, 2:4, ऑप्शन डी, 2:3. याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन डी, 2:3. तर 2:3 असे भारताच्या राष्ट्रध्वजाची उंची आणि लांबी यांचे प्रमाण आहे. अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे. चला शेवटचा प्रश्न आहे. बघा, महाराष्ट्रात पोलीस अधिकाऱ्यांसाठी पोलीस प्रशिक्षण केंद्र कोठे आहे? याचं ऑप्शन ए, पुणे, ऑप्शन बी, नाशिक, ऑप्शन सी, नागपूर, ऑप्शन डी, मुंबई. याचं योग्य उत्तर आहे नाशिक. ओके, ऑप्शन बी, नाशिक. नाशिकमध्ये महाराष्ट्रातील जे पोलीस अधिकारी आहेत त्यांच्यासाठी प्रशिक्षण केंद्र आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, अतिशय महत्त्वाचे प्रश्न होते. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनल सबस्क्राईब करा. आपण दररोज ही सिरीज चालू ठेवणार आहोत. अतिशय महत्त्वाचे पोलीस भरतीला वारंवार विचारणारे प्रश्न घेणार आहोत. चला विद्यार्थी मित्रांनो, भेटूयात आपण पुढच्या व्हिडिओमध्ये.